नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे ना मी मटर कचोरी बनवलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी ना मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे। मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। तर आधी 1 कप मैदा मी चाळून घेतलेला आहे, परत नंतर 1 कप मी मैदा इथे चाळून घेते। पूर्ण मैदा चाळून झाल्यानंतर त्यामध्ये ना मी इथे थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करते आणि इथे मी आता चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा व्यवस्थित हातामध्ये चोळून घ्यायचा आहे आणि मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे मी ना 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम करायचं कडकडीत आणि तो कडकडीत तेलाचं मोहन ना मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर ना हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं। पूर्ण तेल ना मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला एकदम आपण पुरी किंवा समोश्यासाठी कसं पीठ मळतो ना, सेम तशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतले होते, तर पूर्ण 1 कपमधलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि पीठ मळून झालेलं आहे। तर जे आपण तेलाचं मोहन घेतलं होतं त्या भांड्याला थोडंसं तेल राहिलं होतं, म्हणून ते तेलसुद्धा मी व्यवस्थित मिक्स म्हणजे पुसून घेते, ते घासायला ठेवते पातेलं। आणि अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। तर सारणासाठी ना तर काही मसाले घेतलेले आहेत, ते मसाले तयार करायचे आपल्याला। त्यासाठी ना मी ते 1 चमचा धने घेतलेला आहे, 1 चमचा बडीशोप घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे आणि 7 ते 8 ना काळी मिरी घेतलेल्या आहेत। तर हे सर्व मसाले ना आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे। तर छान भाजून झालेले आहेत। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि थंड झाल्यानंतर ना आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी इथे दरदरीत वाटून घेतलेलं आहे। तर ते मी साईडला ठेवते। तर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड केलेलं। तेलामध्ये ना मी इथे 1.5 कप मटर घेतलेले आहेत। ओले जे मटर असतात ते मटर घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 चमचे 2 हिरवी मिरची आणि अर्धा इंच मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर 1-2 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे। तर इथं वाफवून झालेलं आहे। त्यामध्ये ना मी इथे चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करते आणि किंचित असं मी त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा ॲड केलेली आहे। तर अशा पद्धतीने मीठ वगैरे टाकल्यानंतर ना व्यवस्थित 2 मिनटं परतून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर ना आपल्याला ते दरदरीत वाटून घ्यायचं। तर इथे मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर ना मिक्सरमधनं मी वाटून घेते। तर इथे मिक्सरमधनं आपल्याला वाटताना ना चालू बंद करून आपल्याला वाटून घ्यायचं, एकदम बारीक पेस्ट नाही करायचं आहे। त्यामध्ये ना मी इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हे आपलं मटर वाटून झालेलं आहे। तर बघू शकता तुम्ही। तर इथे ना मी त्यामध्ये आपण जे दरदरीत मसाला वाटून घेतला होता तो मसालासुद्धा त्यामध्ये ॲड करायचा आहे। थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि इथे मी आमचूर पावडर घेतलेला आहे 1 चमचा। तर अशा पद्धतीने आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे कचोरीचं। आणि इथं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आणि थोडंसं गोळा घ्यायचं लिंबा एवढा आणि त्याला ना आपण पुरणपोळी करताना जसं आपण गोल आकार करून त्यामध्ये पुरण भरतो ना, तशा पद्धतीने आपल्याला ते कचोरीचं सारण, मटरचं सारण जे आहे ना ते त्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे। त्याचे मी मटरचे जे गोळे करून ठेवलेले होते ते गोळे त्यामध्ये ठेवायचे आणि आपण पुरण भरून कसं तोंड बंद करतो ना, तशा पद्धतीने हे तोंड पूर्णपणे बंद करून घ्यायचे आणि हाताने अलगद हाताने प्रेस करून घ्यायचे। त्याला लाटायची वगैरे काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीने आपले हे सर्व कचोरी बनवून तयार झालेले आहेत, फक्त आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर इथे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तेल पण मी जास्त स्पीड ठेवून गरम नाही केलेलं आहे, एकदम मंद आचेवरती ठेवूनच गरम केलेलं आहे। आणि कचोरी सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला एकदम मंद आचेवरतीच तळून घ्यायचं आहे। आपण मंद आचेवरती तळल्यावरच कचोरी छान खस्ता होणार आहेत, खुसखुशीत होणार आहेत। तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, कलर किती छान सुंदर असा कलर आलेला आहे आणि छान फुगलेले सुद्धा आहेत। तर अशा पद्धतीने आपले हे कचोरी बनवून तयार झालेले आहेत। तर बाकीची कचोरीसुद्धा मी इथे तळून घेते आणि पूर्ण कचोरी तळताना आपल्याला मंद आचेवरतीच तळून घ्यायचं आहे, गॅसचं स्पीड मोठं नाही ठेवायचं। जर आपण गॅसचं स्पीड मोठं ठेवलं तर कचोरी छान खुसखुशीत नाही होणार आणि मऊ होणार। तर अशा पद्धतीने एकदम खस्ते असे आपले हे कचोरी बनवून तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने आपले हे मटर कचोरी बनवून तयार झालेले आहेत, एकदम खस्ते आणि खुसखुशीत। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा। धन्यवाद।